झी 24 तास एक पाऊल पुढे। आणि 92 दिवस झाले तरी संपकरी प्राध्यापकांची आडमोठी भूमिका कायम आहे। सरकारच्या मेस्माच्या इशाऱ्यानंतर बुधवारी हायकोर्टाने प्राध्यापकांना चपराक लगावत 2 दिवसात इंटरनल्सचे गुण देण्याचे निर्देश दिले। मात्र तरीही राज्यातल्या अनेक विद्यापीठांचे निकाल रखडण्याचीच परिस्थिती आता निर्माण झाली आहे। अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेदरम्यान सुनावणी देताना हायकोर्टाने प्राध्यापकांना फटकारलं असून 2 दिवसात इंटरनल्सचे 40 गुण कॉलेजमध्ये देण्याचे निर्देश दिलेत। हायकोर्टाच्या सूचनेनंतर प्राध्यापकांनी नरमाईची भूमिका घेत इंटरनल्सचे गुण देणार असल्याचं मान्य केलंय। मात्र संप मागे घेणार नसल्याच्या भूमिकेवर प्राध्यापक ठाम असून मेस्माच्या कारवाईलाही तयार असल्याचं आव्हान प्राध्यापकांनी सरकारला दिलंय। 2 दिन में करेंगे, 2 दिन में इंटरनल करेंगे। सरकार को भी अपने को बुला के 2 दिन में ही नेगोशिएशन होना चाहिए। वो कल से मेस्मा लगाती है, लगाने दो, लेकिन सरकार को नेगोशिएट भी करना पड़ेगा अपने साथ, अपने को लिखित साइन डॉक्यूमेंट भी देना पड़ेगा। ये सब जो पॉइंट डिस्कस हुआ फ्राइडे को मॉर्निंग को उसका ऑर्डर भी आएगा। हम धमकी में डरते नहीं हैं, हम लॉजिक का सामने सरेंडर होते हैं। सरकार आणि प्राध्यापकांच्या या आडमुठ्या भूमिकेमुळे राज्यातल्या लाखो विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे। तसंच राज्यातल्या अनेक विद्यापीठांचे निकाल रखडण्याची शक्यता आहे। मुंबई विद्यापीठात पेपर तपासणीसाठी पुरेसे प्राध्यापक नसून त्यामुळे निकाल रखडण्याची शक्यता आहे। सोलापूर विद्यापीठाचे तर पारंपरिक विषयाच्या उत्तर तपासणीचं काम सुरूच झालेलं नाही। नागपूर विद्यापीठात प्रश्नपत्रिकांच्या तुलनेत प्राध्यापक अगदीच कमी असल्यानं निकाल उशिरा लागणार आहेत। संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे निकाल उशिरा लागू शकतात। गेल्या 3 महिन्यांपासून प्राध्यापक आणि सरकार यांच्यात केवळ बैठकाच सुरू आहेत। सरकार प्राध्यापकांवर कारवाई देखील करत नाही, त्यांच्या मागण्याही पूर्ण करत नाही। यामुळे सरकार हतबल आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय। तर दुसरीकडे राज्यभरात निकाल उशिरा लागल्यानं विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर त्याचा परिणाम होईल ह्याकडे मात्र कुणाचंच लक्ष नाहीये। दीपाली जगताप, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।